सगळ्यांना नमस्कार. इथे जमलेल्या माझ्या सगळ्या गावकऱ्यांना वंदन आणि व्यासपीठावरील मान्यवरांना नमस्कार. आज मी इथे तुमच्या समोर एक राजकारणी म्हणून उभी नाही हे लक्षात घ्या. हे गाव जेवढं तुमचं तेवढं माझं. या गावची माती जेवढी तुमची आहे तेवढीच माझी आहे. या गावचा विकास ही माझी जिम्मेदारी. आणि विकास आणि निसर्ग हातात हात घालून चालले तरच सर्वांगीण विकास म्हणता येईल, नाही का? म्हणूनच या गावच्या शेत जमिनी आणि जंगलाचा भाग या प्रोजेक्टला न देण्याचा निर्णय मी घेतलेला आहे. महेश्वर थांब. महेश्वर ऐक, मला माहिती आहे हा प्रोजेक्ट तुझ्यासाठी खूप महत्वाचा आहे, पण बाळा मी फक्त तुझी आई नाहीये. या गावची जिम्मेदारी माझ्यावर आहे. इथल्या शेतकऱ्यांचा माझ्यावर विश्वास आहे आणि या बळीराजाचा विश्वास मी तोडला तर तो देव मला माफ करेल का, सांग बरं? महेश्वर ऐक. लोकांचा विचार करता करता पोटच्या गोळ्याचा विचार करणंच राहून गेलं वाटतं. तो देव मला माफ करेल, पण महेश्वर मला माफ करेल का?